मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि त्यांच्याच उपोषणाला पाठिंबा म्हणून बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। मी सध्या बीडच्या बसस्थानक परिसरात आहे आणि आपण सकाळपासूनच पाहू शकतो की बस सेवा जी आहे ते सुरळीतपणे सुरू आहे। मागील काळात जर पाहिलं गेलं तर बीडमध्ये हिंसक वातावरण हिंसक वळण मिळालेलं होतं, त्यामुळे बसेस सर्व बंद होत्या। मात्र सकाळपासूनच पोलीस यंत्रणा जी आहे ती सतर्क झालेली आहे, कुठल्याही बंदला गालबोट लागला नाही। त्यामुळे बसेस आगार प्रमुख जे आहेत त्यांनी इथले बसेस जे आहेत ते सुरू केलेले आहेत। लहान मुलं असतील, विद्यार्थी असतील, आबालवृद्ध असतील, कुणाचीही गैरसोय किंवा हेळसांड होऊ नये यासाठी बीड जिल्हा प्रशासनानं अशा पद्धतीनं बसेस जे आहेत तिथं सुरू ठेवण्यात आलेले आहेत। तसं जर पाहिलं गेलं तर बीडमध्ये 1074 जे बसेस फेऱ्या आहेत त्या सकाळपासून म्हणजे जवळपास 16 तासाच्या ह्या प्रवास फेऱ्या आहेत आणि संपूर्ण जे प्रवास फेऱ्या आहेत त्या ठिकाणी सुरू आहेत। बीडपासून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या असतील, ग्रामीण भागातले असतील, सर्वच ज्या बसेस आहेत सुरळीत ठेवण्यात आलेले। त्यामुळे सध्या बीडमध्ये तणावपूर्ण जरी शांतता वातावरण जरी असलं तरी बीड बस स्टँडमध्ये मात्र सध्या प्रवाशांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहता बीडमध्ये सध्या बंदचं आवाहन जरी करण्यात आलं तरी बसेस मात्र सुरळीतपणे सुरू ठेवण्यात आलेले आहेत। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।